अर्थातच महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना सकाळच्या सत्रामध्ये त्रिवार मानाचा मुजरा करून आजच्या या स्पर्धेला शुभारंभ करतोय. जाऊया आपण मागच्या दिशेने पहिली लढत आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहायला मिळते प्रथम नाणेफेक जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. 3 षटकांचे सामने आपल्या समोर आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांना विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही तर जाऊया आपण मॅचच्या दिशेने आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू दाखल होताना पाहायला मिळते सलामी करण्यासाठी. आर्यन आपल्याला पाहायला मिळतील एका बाजूला आणि पाहतोय मनीष तांबे आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना पाऊडीचं पहिले षटक घेऊन आलाय. अर्थातच आपण पाहतोय सुशांत आपल्याला पाहायला मिळतील. पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज झालेत. या ठिकाणी या मंडळाने आपल्याला सर्व खेळाडूंसाठी देखील पाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. आमच्या थेट समालोचन कक्षाच्या मागे आपल्याला पाण्याची सोय केलेली आहे. तर ज्यांना कोणी पाणी पाहिजे असेल तर त्यांनी कृपया याचं लक्षात घ्या. आणि सुरेख नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. अर्थातच पर्व पहिलं श्री गणेश चषक आणि या श्री गणेश चषकातील आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. दोन्ही या सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही संघांसाठी मनीष आपल्याला पाहायला मिळतील. माउस टायकिंग वरती आपण पाहतोय आर्यन तांबे आपल्याला पाहायला मिळतील. जातो पण मॅचच्या दिशेने आपण पाहतोय. थोडं स्पीडअप करायचं लक्षात घ्या. आजच्या दिवसांमध्ये आपल्याला ही स्पर्धा कंप्लीट देखील करायची आहे. सरांचा देखील इशारा येतोय. सामना चालू होतोय. पहिले षटक गेम स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतील मनीष. नॉन स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होतीये. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल सुशांत यांचा आपण पाहतोय. यावेळेस थोडंसं दिशाहीन पाहायला मिळते. पहिला व्हाईट बॉल आपण पाहतोय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्याने खातं ओपन केलं जाईल. स्कोरबोर्डवरती धावसंख्या 1 या आकड्याने बदलवेल. अर्थातच पाहतोय खराब सुरुवात पाहायला मिळते सुशांत यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. परंतु जर पाहिलं तर नक्कीच पुढील चेंडू आपण पाहतोय. यावेळेस देखील पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट टाकले जात आहेत सुशांतच्या विरुद्ध. आपण पाहतोय सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळते सुशांत यांच्या माध्यमातून. पुढे चेंडू पाहायला मिळेल. ज्यावेळेस पाहिलं गेलं नक्कीच आपण पाहतोय फ्रंट फुटला आले कट करण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने परंतु असफल राहिलाय. डॉट बॉल पाहायला मिळते. आता मात्र कमबॅक पाहायला मिळते सुशांत यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. हाल 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 पुढील चेंडू फुलेंचा चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतीये. नक्कीच आपण पाहतोय थोडीशी सुरुवात खराब पाहायला मिळते सुशांत यांच्या माध्यमातून. जर पाहिलं तर गोलंदाजी करण्यासाठी पाचारण केलं होतं. पहिलं जर पाहिलं तर पहिला चेंडू वाईट टाकला गेला. त्यानंतर देखील वाईट आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती कमबॅक परंतु आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर जर पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून.
यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. कोलवडचा कोंडू त्यानंतर सन्मान दिला चेंडूला आपण पाहतोय आणि एक सिंगल घेतली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते. एका धावेने स्कोर बोर्डवरती आपण धावसंख्या पाहतोय आपण. हालो हालो 4 धावा धबलकावरती लागल्या जात आहेत. हालो आतापर्यंत सुशांतच्या गोलंदाजी 2 चेंडू फेकले जात आहेत त्यांच्या माध्यमातून. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि बीट करणारे चेंडू बागपुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न परंतु असफल राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये परंतु चेंडू चालला डॉट बॉल आपण पाहतोय. यावेळेस चांगले कमबॅक आपण पाहतोय सुशांत यांच्या माध्यमातून. या स्पर्धेचं आपण पाहतोय सुरेख नियोजन पहिलं पर्व देखील आहे. यावेळेस आडवा बाटने खेळला फटका आपण पाहतो ऑन साईडला. यावेळेस गॅप दिशा आणि यावेळेस का पाहायला मिळते क्षेत्ररक्षण आहे दूरवरून आले आहेत आपण पाहतोय. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. 2 धाव्यांनी स्कोरबोर्डवरती धावसंख्या आपण पाहतोय 6 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली. हाल याच्यानंतरचा दुसरा होणारा सामना होडकाड वरचीवाडी विरुद्ध जय शिवाजी वावगर या दोन्ही टीमचं याच ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी आमच्या मंडळाच्या वतीनं मी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो. यावर फुल लेनचा चेंडू आपण पाहतोय. कबड्डीच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत आपण पाहतोय. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थंबल झाले आहेत आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. ही स्वरूपात प्रयत्न जरूर केले होते परंतु तिथपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत आणि याचा पुरेपूर फायदा मिळतोय अर्थातच आपण पाहतोय दोन्ही बॅटर्सला. आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने स्कोरबोर्डवरती धावसंख्या लागली आहे बिनबाद 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलोय स्कोर कार्ड आपण पाहतोय. अर्थातच ही स्पर्धा तुमच्या आमच्या मोबाईलवरती प्रक्षेपण करण्याचं काम करतात अर्थातच आपण पाहतोय. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय. एकदा क्षेत्ररक्षक आहेत. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला जातोय. फेकी थोडीशी उशिरा पाहायला मिळते आणि स्कोरबोर्डवरती धावसंख्या लागली या 2 धावेने आपण पाहतोय 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अर्थातच आपण पाहतोय हे सुरेख कसं प्रेक्षकांना टिपण्याचं काम करतायत. अर्थातच युट्यूब लाईव्हचं ही स्पर्धा आपल्याला दाखवण्याचं काम करताय. अर्थातच NTC स्पोर्ट्स लाईव्ह अर्थातच दर्शन म्हात्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कास्ट केली जाते. अर्थातच सुरेख लाईव्ह प्रेक्षक पण आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक समाप्तीनंतर स्कोरबोर्डवरती धावसंख्या आपण पाहतोय. पंचशील बुद्धवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 10 या आकड्यावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी पाचारण केलं जाते ऋषिकेश याला. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी थोडंसं स्पीडअप करायचं लक्षात घ्या आपण पाहतोय. हालो आत्ताच याच ठिकाणी आमच्या पन्नालजे गावातील दानशूर व्यक्तिमत्व ज्यांनी आजच्या या टुर्नामेंटसाठी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी या मंडळासाठी देऊ केलेलं असे श्री रमेशजी कानिम यांचं सुद्धा याच ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीनं टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो. तसेच कातकरवाडी या टीमचं सुद्धा याच ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी त्यांचं सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीनं टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो. लक्षात घ्यायचं आहे स्पीडअप करा. आजच्या दिवसामध्ये ही स्पर्धा आपल्याला देखील संपन्न करायची आहे. एक षटक समाप्तीनंतर आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती धावसंख्या लागली आहे 10 धावा या आकड्यावरती जाऊन पोहोचले स्कोर कार्ड.
लक्षात घ्यायचं, स्पीडअप घ्या. ऑलरेडी आपल्याला या सामन्याला थोडंसं जर या षटकाला उशीर ऑलरेडी झालाय. चला स्पीडअप करायचं आहे. पंचांच्या वळत आहेत आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड. ऋषिकेशांचा पुढील चेंडू आपण पाहतोय. यावेळेस हाफ टक्कर बॉल आपण पाहतोय. दिशा दिली आहे, सन्मान दिला जरूर आपण पाहतोय. गॅप मध्ये चेंडू स्लॉट होताना आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आणि पंचांकडून 4 धावांचा वेगळ्या आगळ्या स्टाईल मध्ये आपण इशारा पाहतोय. 4 धावांचा. 4 धावांनी स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आपण पाहतोय. पंधरा धावा धबलकावरती लागल्या जातात आपण पाहतोय. पुढील चेंडू पाहायला मिळेल. ऋषिकेशनचा आपण पाहतोय. यावेळेस देखील बागपोटला गेले, जागा बनवली आहे गल्लीच्या डिझाईन मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तब्बल फेकी करपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेने धबलकावरती धावसंख्या लागली आहे. 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले स्कोर कार्ड आपण पाहतोय. यावेळेस आडवा बाटणे चांगला फटका आपण पाहतोय. गॅप मध्ये चेंडू आहे, अंतर कापेल का, परंतु येस अंतर कापलं. 1 बॉल सीमा पार. 4 धावांचा इशारा आपण पाहतोय. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आडवा बाटणे स्ट्रोक खेळा आणि त्यानंतर जागा बनवली आणि 1 बॉल सीमा पार आपण पाहतोय 4 धावांसाठी. या 4 धावांनी स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 20 या आकड्यावरती. यावेळेस मात्र कमबॅक होणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळेस नक्कीच कमबॅक पाहायला मिळते. मागील चेंडूवरती आर्यनच्या बॅट मधून एक चौकार देखील आपण पाहतोय. यावेळेस चांगलं कमबॅक ऋषेंच्या माध्यमातून. डॉट बॉल. आतापर्यंत 4 चेंडू झाले आहेत. 2 चेंडू बाकी असतील या षटकातील. आपण पाहतोय दुसऱ्या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा थोडासा चेंडू मागे ठेवलाय. पुन्हा एकदा आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, परंतु का पाहायला मिळते डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले जातात. अर्थातच आपण पाहतोय ऋषी यांच्या माध्यमातून आर्यन याला बीट केले जाते. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या अजूनही स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 20 या आकड्यावरतीच आहे. यावेळेस पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु असफल. डॉट बॉल. षटक देखील संपतोय. 2 षटका अखेरीस स्कोरबोर्ड वरती आपण धावसंख्या पाहिले. अर्थातच पंचशील बुद्धवाडी संघाची धावसंख्या पाहतोय बिनबाद 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. आता मात्र येणारे असेल हे निर्णायक 3रे षटक, अर्थातच अंतिम षटक असेल. या अंतिम षटकामध्ये पाहूया दोन्ही फलंदाज आपल्या कोणत्या स्कोर कार्ड पर्यंत नेऊन पोहोचवतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु आपण पाहिलं तर नक्कीच
दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालं ऋषी यांचं. सलग 3 चेंडू बीट केले जात आहेत आर्यन याला. स्पीडअप करायचं लक्षात घ्या. हॅलो 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 सह्याद्री चषक माजी उपाध्यक्ष प्रदीपजी शिगवण यांना विनंती करतो की त्यांनी आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. सह्याद्री चषक माजी उपाध्यक्ष प्रदीपजी शिगवण. सन्माननीय प्रदीप जी साहेब यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. जरी आपण मागच्या दिशेने आपण पाहतोय तिसरं षटक घेऊन आले, अर्थातच आपण पाहतोय राकेश आपल्याला पाहायला मिळते निर्णायक षटक टाकण्यासाठी सज्ज झाले. त्यांच्यासमोर आहेत सलामीचा फलंदाज आपण पाहतोय मनीष. यावेळेस थोडंसं जर जायला पाहायला गेलं तर नक्कीच बागपुटला गेले पॉईंटच्या दिशेने, पॉईंट मध्ये कट करण्याचा प्रयत्न परंतु असफल. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू आपण पाहतोय डॉट पाहायला मिळालाय राकेश यांच्या माध्यमातून. स्थिरावलेली धावसंख्या आपण पाहतोय 20. हो यावेळेस दिशा इन भरकटले आपण पाहतोय परंतु का पाहायला मिळते कीपर थंबल झालेत परंतु पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतीये. 21 धावा धब्बलकावरती लागल्या जात आहेत. पुढील चेंडू पाहायला मिळेल आपण पाहतोय राकेश यांचा मनीषसाठी आपण पाहायला गेलं. यावेळेस बाकुलचा चेंडू ब्लीड केला जरूर जातोय आपण पाहतोय. सुरेख चेंडू तेच सरळ जसा चेंडू पडला तसा टप्पा पडून गर गर विसावतो जातोय आपण पाहतोय आणि नक्कीच डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय. यावेळेस चांगलं कमबॅक आपण पाहतोय. पुढील चेंडू पाहायला मिळेल. यावेळेस हाफ टॅकल बॉल. यावेळेस देखील पंच आमच्याकडे वळत आहे. नो बॉलचा इशारा येतोय. फ्री हिट ऑन. नक्कीच आपण पाहतोय फ्री हिट नसेल. फ्री हिट आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय पंच पुन्हा एकदा वळत आहेत आणि पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतोय. स्पीडअप घ्यायचं लक्षात घ्या. आजच्या दिवसामध्ये आपल्याला 20 सामने खेळवायचे आहेत. तत्पूर्वी आपण पाहतोय त्याच्यामुळे स्पीडअप घ्यायचं आहे. प्रतीक आलेत आपण पाहतोय.
आर्यन आपल्याला पाहायला मिळतील. प्रतीक यांचा स्लो ऑन डिलिव्हरीचा वापर आपण पाहतोय आणि डॉट बॉल पाहायला गेलाय. खोलून काढल्याचं चेंडू आपण पाहतोय आणि त्यानंतर जर पाहिलं डॉट बॉल प्रतीक यांच्या माध्यमातून आर्यनच्या विरोधात पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू पाहायला मिळेल पुन्हा एकदा. यावेळेस हो करण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहतोय आणि स्कोर बोर्ड वरती धावसंख्या झाली 25. या आकड्यावरती जाऊन पोहोचलोय स्कोर कार्ड 25 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलाय. शेवटचं षटक चालू आहे परंतु राकेश आले होते कुठे नाही कुठे तंबल जरूर झालेत. स्पीडअप करायचं आहे. ऑलरेडी या षटकाला खूप उशीर झालाय. यावेळेस देखील काय फटका खेळला जातो. पॉइंटच्या डोक्यावरून आपण पाहतोय चेंडू चाललाय 1 बॉल सीमा पार 4 धावांसाठी. मनीषच्या बॅट मधून आपण पाहतोय पाकपुटला गेले जागा बनवलेली पॉइंटच्या डोक्यावरून चांगला फटका आपण पाहतोय. 1 बॉल सीमा पार 4 धावांसाठी आणि या 4 धावांनी स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली तब्बल आपण पाहतो 29 या आकड्यावरती स्कोर कार्ड पोहोचलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पंचशील बुद्धवडी संघाकडून आपण पाहतोय. एका बाजूला पाहिलं तर मनीष आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अर्थातच आर्यन तांबे. शेवटचा चेंडू असेल या षटकात आपण पाहतोय अंतिम षटकाचा आणि पहिल्या डावातील अर्थातच पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल शेवटच्या षटकाचा आपण पाहतोय. मनीष यांच्यासाठी यावेळेस सोय करण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय विकेटचं देखील पतंग होतंय आणि पहिला धक्का बसतोय अर्थातच इनिंग देखील संपते. 3 षटकात समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय पंचशील बुद्धवडी संघाची जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती 31 धावा करायच्या असतील आपण पाहतोय. हॅलो ह्याच्यानंतर होणारा सामना होळकाळ वरचीवाडी विरुद्ध जय शिवाजी वावघर. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे त्यांनी समालोचक कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे आणि आपले टॉस जिंक करायचं आहे तर त्याचे टॉस करतील आमच्या मुंबई मंडळाचे सचिव संदीपजी भागणे. जय शिवाजी वावघर विरुद्ध होळकाळ वरचीवाडी दोन्ही कर्णधारांनी समालोचक कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे. तसेच आताच आमच्या मंडळाच्या पनसवाडी मुंबई महिला मंडळ तसेच शिवकन्या मित्रमंडळ यांचं याच ठिकाणी आगमन झाले तर मी माझ्या मंडळाच्या वतीने त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो. फणसवाडी मुंबई महिला मंडळ आणि शिवकन्या मित्रमंडळ यांचं याच ठिकाणी आगमन झालेलं आहे तर मी त्यांचं मंडळाच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो. तसेच सह्याद्री चषक माजी उपाध्यक्ष श्री प्रदीपजी शिगवण यांना विनंती करतो की त्याने आपण आसनास्थ व्हायचं आहे. प्रदीपजी शिगवण. होळकाळ वरचीवाडी आणि जय शिवाजी वावघर दोन्ही कर्णधारांनी समालोचक कक्षामध्ये टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. हॅलो पंचशील बुद्धवडी थोडं स्पीडअप करायचं आहे लक्षात घ्या. आपल्याला आजच्या दिवसामध्ये 20 सामने खेळवायचे आहेत त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे आणि स्पर्धा आजच्या दिवसामध्ये आपल्याला संपन्न देखील करायची आहे. स्पीडअप करायचं आहे क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 31 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय. सलामीची जोडी आपण पाहतोय. येणारे चेंडू असतील 18 आणि 18 चेंडूवरती धावसंख्या करायची असेल अर्थातच आपण पाहतोय 31 धावा
31 धावा गुडल्या गेल्या सर्वोत्तम बॅटिंग करत असताना पंचशील बुद्धवाडी संघाने आणि 31 धावांचं लक्ष ठेवलं. अर्थातच आपण पाहतोय स्पीडअप करायचं आहे, लगेच क्षेत्ररक्षण सुधारून घ्यायचं आहे. दुबईला राहणाऱ्या सदस्य या ठिकाणी बॅटिंग करणं अर्थातच सर्व खेळाडूंसाठी अर्थातच एक धनराशी लागू झाली आहे. या स्पर्धेतील पहिला षटकार जो फलंदाज मारेल त्याच्यासाठी अर्थातच आपल्या मंडळाचे सदस्य अर्थातच तानाजी मोहिते दुबई यांच्याकडून 501 रुपयाचं रोख कॅश प्राइज आलंय. या स्पर्धेतील पहिला षटकार लगवण्यासाठी कोणता फलंदाज या 500 रुपयाचा मानकरी होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि कोणाच्या बॅटमधून पहिला या स्पर्धेतील षटकार येणार, पहिला कोणाच्या बॅटमधून 6 येणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्पीडअप करायचं आहे. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये 30 धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय. राकेश आणि प्रदीप स्टॅकिन वरती आपल्याला पाहायला मिळते. राकेश आणि गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय. यानंतर होणारा सामना आपण पाहतोय उडकान वर्षेवारी वर्सेस जय शिवाजी वावघर. तर जय शिवाजी वाघर संघ या ठिकाणी टॉस विन झालाय. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. स्पीडअप करायचा आहे. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन आला. अर्थातच आपण पाहतोय मनीष, त्याच्या समोर आहे राकेश. 31 धावांचा पाठलाग करण्याची सलामीची जोडी आपण पाहतोय. राकेश स्ट्रायकेन वरती, नॉन स्ट्रायकेन वरती प्रदीप गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. पहिला चेंडू घेऊन येतोय मनीष राकेश साठी. यावेळेस करण्याचा प्रयत्न, परंतु पण जरूर पाहायला मिळते कीपर चूक करतायत आणि चुकीला माफी नाहीये. वरच्या डोक्यावरून जरूर आपण पाहतोय. अर्थातच या चेंडूवरती मिळतील अर्थातच 4 धावा, 1 वाईट आणि त्यानंतर 4 धावा मिळतील या चेंडू. वंतर धावाने खातं ओपन केलं जातंय 4 आकड्यावरती आपण पाहतोय. यावेळेस खोदून काढला चेंडू आपण पाहतोय. गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक दूर वरून आले, जरूर अंतर कापलं जात आणि पाहायला गेलं तर नक्कीच आपण पाहतोय ऑन द ग्राउंड चांगला फटका आपण पाहतोय 4 धावांसाठी. चांगला पण फटका पाहायला मिळालाय. रॉंगच्या दिशेने आपण पाहतो. लॉंगॉनच्या रिझन मध्ये चांगला फटका आपण पाहिलाय. राकेश यांच्या बॅट मधून 8 धाबा बलकावरती लागल्या आहेत.
या फुलेंचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आक्रमण जरूर झालंय. क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण करतायत. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलोय. आतापर्यंत महागड षटक आपण पाहतोय. आपल्याकडे बॉल करण्याचा प्रयत्न, बाट चिकडा आपण पाहतोय आणि एक सिंगल घेतली जाते. 10 धावा दापलकावरती लागल्या जात आहेत. 3 चेंडूवरती आतापर्यंत 10 धावा आल्या आहेत. यावेळेस सफल जरूर झालेत आणि काय ऑन साईडला बॉलला बनवलं आणि बॉलला पाठवलंय. सीमा रेषा पार षटकार आणि 501 रुपयाचा मानकरी ठरला. अर्थातच या स्पर्धेतील प्रदीप भागडे अर्थातच 501 रुपयाचा मानकरी ठरतो. अभिनंदन, जोरदार टाळ होऊन त्याचे या खेळाडूसाठी. सुरेख फटका पाहायला मिळालाय. आडवा पाटणे खेळला आपण पाहतोय आपण. चांगला पण फटका पाहतोय. यावेळेस देखील चांगला फटका पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक नाहीये, त्यांच्या डेकावरून आपण पाहतोय. फटका चांगला, सीमा पार, 4 धावांसाठी. प्रदीपच्या बॅट मधून पाहायला गेलंय आणि या स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली. 4 धावांच्या नंतर 20 च्या आकड्यावरती धावसंख्या पोहोचली आहे. मॅच मला वाटतं याच षटकामध्ये फिनिश होणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळेस देखील चांगला फटका पाहतो आपण. गॅपमध्ये चेंडू आहे, स्लॉट मध्ये चेंडू आहे. पुन्हा एकदा प्रदीपच्या बॅट मधून आपण पाहतोय. सीमा पार, 4 धावांसाठी. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या पाहतोय आपण. 24 या आकड्यावरती धावसंख्या लागली आहे. एक षटक समाप्तीनंतर 24 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या जात आहेत. अर्थातच आपण पाहतोय चांगली बॅटिंग. मॅच बॉल द्यायचा आहे लगेच. मॅच बॉल द्या प्लीज. हाल नंतर दोन्ही टीमनी तयार राहायचं आहे. हाल हाल आताच याच ठिकाणी श्रीराम क्रिकेट क्लब पन्हाळजे रामवाडी या संघाचं याच ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर या मंडळाच्या वतीने मी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो. तसेच जय बजरंग बली क्रिकेट क्लब पन्हाळजे कोंडवाडी या मंडळाचे सचिव अजय नाचरे या आपल्या क्लब सहित याच ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीनं टाळ्याच्या गजरात स्वागत करतो. त्यांना विनंती करतो की त्यांनी आपण स्टेजवरती आसनस्थ व्हायचं आहे. अजयजी नाचरे यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवरती विराजमान व्हायचं आहे. यानंतर दोन्ही टीम तयार राहायचं आहे. लक्षात घ्या. अर्थातच आपण पाहतोय प्रदीप 9 सेकंडवरती जो खेळाडू पाहताय. अर्थातच मागील झालेल्या महिन्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज अर्थातच पटनी या ठिकाणी घेतलेला खेळाडू अर्थातच प्रदीप आपण पाहतोय 9 सेकंडवरती. त्याच्या माध्यमातून चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. स्पीडअप करायचं लक्षात घ्या. आर्यन तांबे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला आर्यन यांचा पहिला चेंडू फेस करण्यासाठी राकेश. हो, यावेळी चांगला फटका आपण पाहतोय. मागचा पाय थोडासा वाकवला आणि त्यानंतर पाहायला गेलं हंद कार्पेट मध्ये चेंडू थांबणार नाहीये. ऑफसाइड फास्ट चेंडू चालला दंतन करत सीमा पार 4 धावांसाठी. 28 धावा डबल कवरती लागल्या आहेत.
जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. तीन धावांची आता मात्र जिंकण्यासाठी आवश्यकता आपण पाहतोय. संघर्ष भांगणेवाडी संघाला. अफुलेंचा चेंडू आपण पाहतोय आणि यावेळेस काय पाहायला मिळते, कॅच आउट पाहायला मिळते. पहिला धक्का बसतोय संघर्ष भांगणेवाडी संघाला राकेश यांच्या स्वरूपात आणि पंचांकडून नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉलचा इशारा आलाय. 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. हे खेळाडू नक्कीच आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर आणि पंचांनी ओळखलं आणि त्यानंतर जर पाहिलं स्कोरबोर्ड वरती धावसंख्या पाहिली. हा फुल करण्याचा प्रयत्न परंतु पाहायला गेलं स्कोरबोर्डवरती अजूनपर्यंत जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. संघर्ष भांगणेवाडी संघाला जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. यावेळेस अंधकार मध्ये आपण पाहतोय चेंडू आणि पंचांकडून नो बॉलचा इशारा आला. इथे दुसरी धाव कंप्लीट केली जाते. हॅलो आणि 2 धावा कंप्लीट आणि सामना देखील विजय ठरला. अर्थातच अभिनंदन संघर्ष भांगणेवाडी संघ. हॅलो हाल या ठिकाणी आता झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच सन्मान करता अर्थातच प्रदीप आगणे. वेल प्लेट, चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहता मिळते. यानंतर होणारा सामना स्पीडअप घ्यायचा आहे. जय शिवाजी वापघर, चला आपलं क्षेत्ररक्षण सजन घ्यायचं आहे. हॅलो प्रदीप बागणे यांनी प्रथम षटकार मारून आपलं पारितोषिक जिंकलेलं आहे ते त्यांनी स्वीकारायचं आहे. आणि याच्यानंतर सामनावीरचा मानकरी प्रदीप भागणे हा सुद्धा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. त्यांचं सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतील आमच्या मुंबई मंडळाचे सचिव संदीप दादा भागणे. तसेच पंचशील बौद्धवाडी आपण सन्मान चिन्ह स्वीकार करायचा आहे. पंचशील बौद्धवाडी धन्यवाद. आपण आमच्या मंडळाला सहकार्य केलं, सहभाग दर्शवलात आणि सहकार्य केल्याबद्दल आपण सुद्धा आभार व्यक्त करतो. मी हाल संदीप एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी. प्रदीप दादा भागणे प्रथम सिक्सरचे मानकरी ठरलेले आहेत आणि रोख रक्कम 501 रुपया आणि सामनावीर हे दोन्ही पुरस्कार प्रदीप दादा भागणे यांना. एकदा जोरदार टाळ्या. पंचशील बौद्धचे कर्णधार कृपया आपण सन्मान चिन्हाचा स्वीकार करायचा आहे. धन्यवाद पंचशील बौद्धवाडी आमच्या या टुर्नामेंटमध्ये सहभाग दर्शवून आमच्या या मंडळाला मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी आमच्या मंडळाचे आपला आभार व्यक्त करतो. सन्मान चिन्ह आपलं या ठिकाणी स्पीडअप करायचं लक्षात घ्या. क्षेत्ररक्षण